नमस्कार मंडळी, मी आहे श्वेता आणि आतमध्ये आहे पियुष आणि स्वागत आहे तुमचं इंडियन युरो कपलमध्ये। तर आज दिवस आहे, आम्ही निघतोय मुंबईला जायला। हे बघा, मम्मी एकदम दुःखी झाले, आजी आहेत आणि हा आहे विशाल, त्याला तुम्ही ओळखतात। अजून काय नाही आहेत वाटतं घेतलं, त्यांच्यावर येतात मावशी आणि आई। मम्मी बाकी कोणा जमत नाही तुम्ही या डॉक्टरकडे जा आजी। बरं वाटणार तुम्हाला। हो, तर आम्ही आधी मुंबईला जाणार आहे, तिथे एक दिवस स्टे करणार आहे आणि त्याचा नेक्स्ट डे आम्ही जाणार आहे जर्मनीला। त्यामुळे दाखवतो तुम्हाला, चला। दोन गाड्या आहेत, एक आहे बुलेरो आणि एक आहे महिंद्रा XUV 300। असं चाललं, कोल्हापूरवरून ट्रेनने जायचं। हो झालं, मम्मीला वाईट वाटत नव्हतं, पण मी असल्यामुळे मम्मीला वाईट वाटतंय। नाही रे, नको, चला निघा, जायच्या वेळेला उगीच हे नको, चला चल मम्मा। ए बसा तुम्ही त्याच्यात, आम्ही इथून येतो। बाय बाय। किती डोळ्यात पाणी पहिल्यांदा आलंय म्हणजे, आणि असं बोलायलंय। हो येतो येतो, बाय बाय। मम्मी रडायला लागली, मम्मी रडते ना, आई आहे होणार की शेवटी। रडू नको मम्मा, येतो परत। आपण आलोय छत्रपती शाहू महाराज टर्मिनसला। अरे अगं खरंच नाही तो, अरे खरंच नाही तुझं। सगळेजण आहेत जागा घेऊन, चला। मामा आणि आदित्य येतात गाडी पार्किंग करून। कुठे आहे बिटू आहे? मंडळी स्ट्रगल इज रिअल, बॅग खूप झाल्यात, जागा नाही एवढी, सगळेजण ऍडजस्ट करतात। ह्या दोघी आहे तिथं पहिल्यांदा विचार करत बसलो आता कुठे बॅगा ठेवायच्या। बॅगा लक्षात ठेव, ह्या सीट खाली, ह्या सीट खाली, म्हणजे रिसर्चला जाण्यानंतर। ओके ओके विशाल सर, ही इथे खाली राहील ना, इथे राहते। शुभमचं लग्न लवकर ठरवा, म्हणजे ह्यांना लगेच यायला येते। शुभमचं लग्न लवकर ठरवा, म्हणजे लगेच यायला येते। ठरवणार 10 दिवस सांगतो, आमच्या लग्नाला पण सांगितलेलं, आलेला 2 दिवस। बाय बाय। निघाली अरे ये ओके बाय बाय त्याला जायला दे। बाय मामा, बाय। घाबरले घेतली मी, थोडते अगं ते आता स्पीड माहित आहे ना, लक्षात नाही राहत। तर मंडळी, आमचा सफर चालू झालेला आहे, ट्रेन निघाली आहे आणि मस्त आहे ट्रेन, तशी गार वाटते। तसं गार आहे, AC असल्यामुळे। पण माझा पहिलाच प्रवास आहे ट्रेनने, हा जनरली ट्रेनने कधी गेला नाही आहे, त्याच्यामुळे ह्याला सीट पाडायचं पण माहीत नव्हतं, त्याला काहीच माहीत नव्हतं। नाही मी एकदाच गेलोय तिरुपतीला। चला तर मग बघूया कसा प्रवास वाटतोय। कसं बसलाय तुम्ही? ती तिकडे बसली, मी इकडे बसली। पिशवी आहे का तुझी? वर ठेवते की पिशवी? मंडळी, हा प्राणी बघा कसं निवांत पडलाय। आम्ही सकाळी लवकर उठलोय, कारण ही गाडी आहे सकाळी 8ची, ज्यासाठी आम्हाला निघायला लागलं सकाळी 7ला। तर त्यामुळे झोप भरपूर येते। आम्ही खातोय ट्रेनमध्ये भेळ, ते आम्ही खेळतोय। माझ्याकडे पण Are you guys ready? Are you रेडी मोजा बरं, रेडी किती पानात मोजा? No, you're ready.
बदाम फ्लेवर इस्पी. पण चिटिंग करायला नाही, कळलं काय? ओके. नाही तुम्ही ठरवा आधी. असं काय केलं? नाही आम्ही काहीच केलं, आम्ही चिटिंगच केली नाही. तर कोट चढलेला आहे श्वेताला आणि श्वेताच्या मम्माला. श्वेता आणि हिऱ्याच्या मम्माला. हिरा म्हणजे माझा भाऊ शुभम. दाबून घ्यायला यो थांबे ना. आम्ही कोट फेडलेला आहे त्यांचा. आम्ही कोट त्यांचा परत दिलेला आहे. घ्या तुमचा. तुम्ही घालू काय? तुला अंगावर सांग. तुला घालू काय? नको आम्ही तुम्हाला घातलेला आहे. ह्या दोघी जिंकल्या, मी पण जिंकले. हा आहे लुजर. कसं वाटतंय लुजर तुला? खराब वाटतंय यार. फायनली पोहोचलोय दादर स्टेशनला आणि गाडी आमचं सामान भरून चाललंय घेऊन. केवढं सामान आहे बघा. आणि आम्ही दमलोय आणि हिला काय निवांत आहे एकदम. गाईज आता सामान भरलंय आम्ही कॅबमध्ये आणि चाललोय. भरपूर सामान आहे आमचं. मंडई फायनली आम्ही हॉटेलवर पोहोचलोय. आता आम्ही चेक इन करतो आणि जेवायला जातो. फायनली रूममध्ये आलोय आणि ही बघा ही अशी पडली आहे. कसं वाटतं आई? तर इथे असा हा बेड आहे. तर इथे असा अजून डबल एक बेड आहे. आम्ही सगळ्यांनी एकत्रच घेतलंय. ते AC वगैरे. इथे बसायला जागा आहे आणि ह्या साईडला गेल्यावर टॉयलेट आहे. हा इथे एक कबर्ड आहे. छान आहे. सिम्पल स्वीट. तर आलेले आहेत आमचे शेठ शुभम शेठ इथे. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. ए उठा चला. आडवे का पडलाय? चला जेवायला. मूर्ख माणसं आहेत. उठा गाईस. तर आम्ही आता निघाले जेवायला. रात्रीच्या वाजल्या 10:15. पण आम्हाला लागले भूक कारण आम्हाला जेवण चांगलं मिळालं नाही. त्यामुळे मंडळी सगळी येत आहे. मागणं आहेत बघा 2 लेडीज. तर आम्ही आलोय महाराजा रेस्टॉरंटला. तर गाईस हे महाराजामध्ये जेवलो आम्ही. ठीक होतं जेवण, एवढं काय चांगलं नव्हतं. पण आता खूप लेट झालाय त्याच्यामुळे एवढं लेट जेवण मिळणं पण अवघड होतं. पण ह्याचं पनीर दिलखुश कर दिया उसने. पनीर दिलखुशने. तर आता आम्ही चाललोय घरी म्हणजे हॉटेलवर. तर आजच्या व्हिडिओ पुरते एवढाच. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.